किंवा तू बिंदास आहे नाव दिलं, त्याचे रूट कुठे जातात, ती अशी का वागली तो भाग वेगळा, पण ती तिथे वागली तशी, ती घाबरली नाही. आणि खरं म्हणजे सगळ्या मुलींमध्ये हे पाहिजे आता, नाही तर मी बलात्कारच होणार नाही. हे जे पॉझिटिव्ह सायकोलॉजी, म्हणजे आता मला माझ्या बोललेल्या सगळे लोक टिप्पणी करतील की आता सगळ्या मुलींनी का मारामारी करू सुद्धा नाही. नमस्कार, माझं नाव तमन्ना इनामदार, पुण्यात असते. माझं शिक्षण MSW आणि काउन्सिलिंगचे अनेक कोर्सेस कारवाई इन्स्टिट्यूटमधून केलेले आहेत. मानसशास्त्र हा माझा आवडीचा विषय आहे. मी सामाजिक कार्यकर्ते आहे. अगदी वयाच्या 18व्या वर्षापासून सामाजिक क्षेत्रात काम करते. तसंच शैक्षणिक क्षेत्रही माझं काम करण्याचा एक भाग राहिलेला आहे. मानसशास्त्र हा विषय आणि एकंदरीतच विषयाबद्दल असणारी आवड किंवा माझी जिज्ञासा मला मानसशास्त्राच्या जगात घेऊन आली. तिच्यामध्ये अनेक वर्षापासून मी या भागात या क्षेत्रामध्ये काम करते. शालेय मुलांचं काउन्सिलिंग, लाईफ स्किल ट्रेनिंग, त्याचबरोबर महिलांसाठी महिला मानसिक आरोग्य जनजागृती चळवळ किंवा एक उपक्रम या अंतर्गत ग्रामीण भागातल्या शेतकरी, बचत गटातल्या, रोजंदारी करणाऱ्या मजूर महिलांबरोबर, गृहिणींबरोबर ग्रामीण भागामध्ये आम्ही काम करतोय. महिलांच्या मानसिक आरोग्यासाठी अनेक गट तिथं आमचे कार्यरत आहेत. महिलांच्या आरोग्यासाठी काम करताना जाणवलेली मुख्य आव्हान म्हणजे असं की महिला स्वतःच्या आरोग्याविषयी त्यांना अजिबात जाणीव नसते. त्यामुळे तुम्हाला इथे यायचं आहे, इथे तासभर बसायचं आहे, तासभर वेळ द्यायचा आहे आणि जे सांगतो ते ऐकायचं आहे, आमच्याशी बोलायचं आहे. यासाठी महिलांना वेळ काढायला होतच नव्हतं किंवा घरची कामं त्यांच्या मागे इतकी असतात आणि त्या कामातून स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे त्यांना काहीतरी आपण चुकीचं करतोय, आपण जाऊन उगीच गप्पा मारतोय का, उगाच फालतू वेळ घालवतोय का. पुरुष आणि स्त्री या दोघांच्या यशामध्ये त्यांना समाजात जाऊन काहीतरी करण्याची जर त्यांची तयारी असेल आणि त्यांना समाजामध्ये सक्षमपणे उभं राहायचं असेल तर घरातली जी मुख्य स्त्री असते, कुटुंबातली मुख्य स्त्री असते, तिची भूमिका फार बोलायची असते. की आजच्या मुलींना काय, आणि विशेषतः मी मुलींना यासाठी सांगेन की मुली उद्या पुढे जाऊन घरचा आधार होणार आहेत, गृहिणी होणार आहेत, आई होणार आहे, पत्नी होणार आहे. आणि एका बाईचं, घरातल्या मेन बाईचं जर मानसिक आरोग्य छान असेल तर सगळ्या कुटुंबाचं मानसिक आरोग्य उत्तम असं राहू शकतं. बराच वेळा असं जाणवतं की या मुख्य स्त्रिया ज्या असतात किंवा कुटुंबातल्या प्रमुख स्त्रिया असतात त्यांचं स्वतःच्या आरोग्याविषयी, म्हणजे शारीरिक असेल, मानसिक असेल, पाहिजे तसं लक्ष दिलं जातं. व्यक्तीचा तिरस्कार करण्यापेक्षा त्याच्या वर्तनाविषयी तुम्ही जरूर तक्रार करा, पण व्यक्तीविषयी तक्रार नाही. कुठल्याही बाबतीमध्ये मनामध्ये खंत असेल, काही गिल्ट असेल, काही असेल तर बोला. बोलण्याने अनेक प्रश्न सुटतात. तो बोलून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. इतरांचे मतांचा आदर करा, त्याच वेळी स्वतःची मतं सुद्धा मांडत चला. स्वतः छान जगा आणि इतरांनाही छानपैकी जगू द्या, त्यांच्याही जगण्याचा आदर करा.